हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आणि आज ही दोघं जणी बिझी आहेत. मी दाखवते तुम्हाला. ही दोघी जणी आज खूप बिझी आहे. गहू वेचतात दोघी जणी. आणि ऑब्व्हियसली आता आपण जाणार बाबांकडे. बाबा मला भेटणार आहे शेतामध्येच, कारण ते स्वस्त बसू शकत नाही. आणि हे बघा, त्यांचं काम चालूच आहे. चला तर. तर हा पूर्ण जागा क्लीन केला आहे, कारण आम्ही इथे पपयांची झाडं लावणार. थोडीशी अगोदर लावली आहे. ही जी रोपं आहे पपयांची, काढून त्या जागेवर लावायची आहे. आता पया आता शिवानी खड्डा मारता, ऊसाच्या कुशीक खड्डा मारता, पपायाचे झाड रोवपाक. म्हाका ब्लॉगिंग करतायत आता. हा तुला तू म्हाका भंय दिसता ते ऊसाचे झाड ते फोणकूल मारता मारता ऊसाचे झाड पडत म्हणून त्याच्या मुनानूच फोणकूल मारता. आणि कितें पोदिसांवान मारता पळय, खड्डो मारता म्हणजे म्हाका दिसता की ती पपायेचें झाड 15 दिसांनी पपाय आमकां दितली. इतले उमेदीन खड्डो मारता. म्हाका खड्डो मारपाक लागले 10 मिनटां, त्याने 3 मिनटांनी खड्डो मारलो. इतली उमेद आहा पळय शेतान काम करपाची. तर ही रोपं आपली इतकी झाली आहे आणि पुढचं काम बाकी आहे. जसं मी सांगितलं होतं, 5 मिनिटं मी म्हटले शेतात जाऊन बघूया ही काय करते. तर परत ही भेंडी काढायला लागली. म्हणजे भेंडीचं आणि हिचं काय नातं आहे मला समजतच नाही. तर जून होतात ना. मग मी ॲडव्हान्स मध्ये सांगितलं होतं की ही चालली आहे शेतामध्ये काढायला भेंडी. बघितली ना किती वेस्ट झाली आहे भेंडी. आव, त्याला काटे असतात. काटे म्हणजे काटे नाही, कुसं असतात बारीकशी, ती लागतात हाताला. वांगी काढ ना, वांगी. हो, वांगी पण काढायची झाली आहे वेळ. ही बघा, वांग्यांना वांगी झाली आहे. आणि वांगी माझी फेवरेट आहे बाय द वे. बाबा इकडे घालणार आहे आता. त्यांना आग पेटवणार आहे तो. पण त्याने पूर्ण हा जागा क्लीन करून इथे सगळं कचरा घेऊन आणला होता. आणि हे छोट्याशा झाडांना वांगी झाली आहे बघा कशी. आणखीन एक ही बघा कशी झाली आहे वांगी, मस्त. आणि ही दोघी जण आता उरलेली टमाटर काढतायत. छोटंसं कलिंगड मी दाखवलं होतं त्या दिवशी. आय होप ते आता मोठं झालंय. आणि ते आहे इथे.
छोटंसं कलिंगड अजून झालं नाही ते, पण जी साईज मी दाखवली होती त्यातून खूप मोठं झालं आहे ते आता, आणि आणखीन मोठं होणार. मी माझी फाट सोडत नाही. यो किती किती रे? ही उरलेली टमाटो आहे का? लास्ट आधीची काढली ना सगळी, म्हणजे ही काढल्यावर आणखीन आणखीन एक राऊंड होईल. तर होणार, त्याला मी जास्त आता नाही घालणार पाणी. पण ही अजून नाही पिकली आहेत ना? थोडी थोडी पिकली नाही ना, आणखीन होणार ना त्यांना. हे बघ होतात बघ बारीक बारीक. आणि ह्याच्यामध्ये मला आणखीन एक कलिंगड मिळालं, हे छोटंसं आहे. आय थिंक ते खराब झालं आहे. हो ना, ते खराब झालं आहे. मूस वगैरे चावले ना ते खराब होतात. आणि इकडे पण झाला एक, हे बघा. तुझे किरे झाला, चल घरा. मला वाटतं हिला पण काही बोलायचं आहे. ती रोज माझ्या मागे मागे येते. मी शेतात आली की ती येते बघ. अरे आणि आमची ही आई थोडीशी फास्ट आहे. ऑलरेडी एक बालदी भरून झाली. तू आज ग्रीन ग्रीन दिसता शेतात. आणि बाबा आता ह्या झाडांना पण चारा घालणार आहे. रोपांच्या मधोमध एक लाईन काढली आहे त्यांनी, म्हणजे ते झाडाक लागतं मागीर. सारा किती आता मागीर सारें घातलें की मातशें पानां बिनां बरी येता, मिरसांगो बरो लागता, झाड बरें जाता. आणि किडी मातशी कमी जाता. त्यांच्या मधोमध असं म्हणजे झाडं, एक झाड इथे आहे, एक झाड इथे आहे, आणि त्याच्या मधोमध एक लाईन काढून त्याच्यामध्ये सारं घातलं आहे बाबांनी. हा नवीन कामगारी आणलाय आपण. नाही, हा माझा भाऊ आहे छोटा. ओ तरी असंच जसं सगळ्या घरामध्ये असतं. मेला तेंका घालू नका. पण गेलो ना बरं. तर एक अजुभा झाला आहे आमच्या इथे. तर भेंडीवालीने काढली आहे वांगी आणि टमाटर. एकच वांगी काढली, एकच काढली.
दौरून येता या परत वरताय वरता नाही येता आम्ही येता तर ही टमाटर आहे काढलेली, जी उरलेली टमाटर होती, आणि ही बाकीची. असं काय झालं की ती भेंडी सोडून टमाटाकडे आली, माहीत नाही, कळत नाही. एकच काम असतं का, दोन दोन असतात. झालेलं काही असेल तर काढायला पाहिजे ना. वांगी काढपाक जाय, सगळी झाल्या. ती वांगी झाली आहे ही ना. हो, ही सगळी झाली आहे, ही झाल्या सगळी. कापेल ना. तर ही वांगी झाली आहे, ती काढतात. हे बघ अंगाईच गेला घे. हे बघ या झाडा खायच्या या झाला आहे. ही वांगी तरी थोडीशी भेंडी, अळसाण्याची शेंग, वांगी आणि टमाटर काढून झालेली आहेत. ह्या बघ ह्या मिरच्या असं झालेल्या आहेत ना, त्या काढाव्या लागतात, कारण नाही तर पक्षी येऊन खातात ते. मग पक्षी म्हणजे पॅरट. पॅरट लहान मिरच्या खाऊन टाकतात. अशा ठेवल्या तर मस्त झाडाला दिसत आहेत त्या झाडाला, रेड कलरच्या. ही हिला बघ पण कशी येते. तिला पण बोलायचं आहे काहीतरी. बोलायचं असेल तिला काहीतरी. भिजला पण ते सगळे. हे काय, ती लोळत होती तिकडे मातीत. तर पुन्हा एकदा आपण आमच्या रविवार मस्तपणे स्पेंड केला आहे, आणि सगळेजण आपापल्या कामात बिझी आहेत. आई बिझी आहे, भाऊ बिझी आहे, आणि बाबा पण ते रोपं लावायला बिझी आहे. आणि ती आई पण, ती बघू शकते आपण, ती पण काहीतरी करायला बिझी आहे. तर सगळीजण आपापल्या कामात मग्न झाले आहेत. मी पण चालली आहे त्यांना आता हेल्प करायला. तर लेट्स सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.